तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर तुमच्या पर्यंत एक महत्त्वाची घडामोड भारतामध्ये झालेली ती घेऊन येतोय. जो आपण 1857चा उठाव पाहिला, त्या 1857च्या उठावानंतर जे राष्ट्रीय लेवलचे काही आंदोलन झाले किंवा उठाव झाले, ते आंदोलन किंवा उठाव ते आपण जे 5 महत्त्वाचे झालेले उठाव ते आपण एक एक उठाव आपण पाहणार आहोत. तर आता पहिला उठाव झालेला आहे बघा, वंगभंग आंदोलन किंवा स्वदेशी आंदोलन देखील त्याला असं म्हणलं जातं बघा. ठीक आहे. आता त्याचा प्रारंभ कधी झाला, तर त्याचा प्रारंभ झाला 16 ऑक्टोबर 1905 ला. आता 16 ऑक्टोबर 1905 ला काय झालं होतं, तर 1905 ला जे काही बंगाल प्रांत होता, त्या बंगाल प्रांताची फाळणी केली होती बघा. मग त्या बंगाल प्रांताची फाळणी, त्याच्यासाठी त्या इंग्रजांनी फाळणीचं कारण काय सांगितलं, की एक प्रशासकीय सोयीसाठी ही फाळणी आम्ही करत आहोत. पण त्याचा मेन उद्देश काय होता, की हिंदू मुस्लिमची फूट, त्यांचं जे ऐक्य होतं ते ऐक्य हे त्या ऐक्य दूर करणं, म्हणजेच काय, त्यांच्यात फूट पाडणं. आणि दुसरं म्हणजे एक प्रशासकीय सोय, हा देखील त्यामधला सर्वात मोठा पॉइंट होता बघा. ठीक आहे. मग प्रशासकीय सोय म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या त्या बंगाल प्रांतावरती नियंत्रण ठेवणं हे जवळजवळ अवघड होत चाललं होतं. आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम फूट, या दोन कारणामुळे बंगालची फाळणी रद्द केली होती. बंगालची फाळणी केली होती 1905 ला. त्याच्यासाठी हे आंदोलन भारतवासियांनी छेडलं होतं. ते म्हणजे कधी, 16 ऑक्टोबर 1905 ला. आता या आंदोलनाचा उद्देश काय होता, तर साहजिकच बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी. त्यानंतर या आंदोलनाचे मार्ग कोणते होते, तर या आंदोलनाचा मार्ग होता चतुसूत्री. म्हणजेच कोणता रे बाळांनो, आपला स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. ठीक आहे. आता स्वदेशी तर तुम्हाला माहिती आहे, जे आपल्या स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशामधले जे काही वस्तू असतील किंवा जे सगळं स्वतःच्या देशामधलं. ठीक आहे. त्यानंतर स्वराज्य म्हणजे वसाहती अंतर्गत स्वराज्य किंवा स्वातंत्र्य, त्याला स्वराज्य असं म्हणलं जातं बघा. ठीक आहे. त्यानंतर बहिष्कार म्हणजे जे काही इंग्रजांचे जे काही वस्तू असतील किंवा इतर माल असेल त्यावर बहिष्कार टाकणे, ते त्याचा वापर न करणे. आणि राष्ट्रीय शिक्षण हे आपल्या पूर्ण राष्ट्राचं शिक्षण, हे चतुसूत्रीचा मार्ग होता. आणि त्याचा शेवट झाला पंचम जॉर्जची घोषणा किंवा दिल्ली घोषणा, त्याला देखील असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे. आता पंचम जॉर्ज जो आहे तो भारतामध्ये आला होता. कधी आला होता, तर 1911 ला आला होता. 12 डिसेंबर 1911 ला एकमेव ब्रिटिश राजा किंवा शासक जो भारतामध्ये आलेला होता. ठीक आहे. म्हणून आपण जे काही गेट ऑफ इंडिया जे मुंबईचं बांधलेलं आहे, ते पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी बांधलं होतं बघा. ठीक आहे. 12 डिसेंबर 1911 ला त्यांनी मग आल्यानंतर 2 घडामोडी सांगितली किंवा 2 निर्णय सांगितले. ते म्हणजे पहिला निर्णय कोणता, बंगालची फाळणी रद्द केली. आणि दुसरं म्हणजे काय, तर साहजिकच जी काही कलकत्त्याला जी भारताची राजधानी होती ती बदलून किंवा त्याला शिफ्ट करून ती कुठे नेली, तर आपल्या दिल्लीला नेली. आता या दिल्लीला नेण्याचं कारण म्हणजे, एक महत्वाचं कारण म्हणजे काय, की जे काही मुस्लिम समाज आहे, म्हणजेच मुघलानंतर इंग्रजांचं राज्य आलं, आणि मग एक मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी किंवा आनंदी करण्यासाठी इंग्रजांनी ती कलकत्त्यावरून दिल्लीला राजधानी आणली असं देखील म्हणलं जातं बघा. ठीक आहे.